नमो बुद्धाय मित्रांनो, आपणा सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. कालच्या वाचनात आपण पाहिले की भगवान बुद्ध हे धर्मोपदेश करावा की करू नये या विचारात होते. तेव्हा त्यांचे मन धर्मोपदेश करू नये ह्याकडे झुकले. कारण हा धम्म मार्ग सामान्य लोकांना समजणार नाही किंवा समजला तरी अनुसरण करण्याला खूप कठीण आहे. कारण या धम्मात दयाशीलता तसेच निस्वार्थ वृत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि सामान्य मनुष्य हा तर आपल्या छोट्या छोट्या स्वार्थात व द्वेषात एवढा गुरफटला आहे की तो त्या पलीकडील अमर्याद आल्हाददायक सुख व खरी मनशांती यांचा अनुभवच करू शकत नाही. म्हणून जेव्हा भगवंताचे मन नाहीच्या बाजूने झुकत होते तेव्हा ब्रह्मस्पती येऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करतो. आणि आता आजचे वाचन, पण त्याआधी आजच्या प्रश्न मालिकेतील प्रश्न असा आहे की धम्मदीक्षेचे किती प्रकार आहेत? मित्रांनो, उत्तर नक्की द्या. आणि आता आजचे वाचन सुरू करूया. उपभाग 2, ब्रह्मस्पती सुवार्ता जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला द्यावा यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले हा विचार मनात येऊन ब्रह्मस्पतीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान बुद्धांना वंदन केले, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि निघून गेला. परत जाताना तो घोषणा करू लागला की ही शुभवार्ता ऐकून आनंदी व्हा. जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. जे दुःखी व कष्टी आहेत अशा जीवांना भगवान बुद्ध संतोष देतील. युद्ध पीडितांना ते शांती देतील. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे त्यांना ज्यांचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, जीवनासाठी संघर्ष करणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्यांनो, या शुभवार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भुकेलेल्यांनो, आता पोटभर खायला मिळेल असे समजा. थकलेल्यांनो, आता विश्रांती मिळालीच असे समजा. तृष्णार्तांनो, आपली तहान संपलीच असे समजा. अंधारात चाचपडणाऱ्यांनो, आता प्रकाश प्राप्त झाला आहे असे समजा. लाचार आणि दीन दुबळे जन हो, आता हर्षभरीत व्हा. भगवान बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. जे अधपतित झाले आहेत त्यांचा उद्धार करण्याची उदात्त प्रेरणा इतरांना मिळते. आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगती पथावर नेणारा समतेचा राजपथ मिळतो. भगवान बुद्धांचा धम्म हा सद्धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म म्हणजे संपूर्ण सत्य, सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध, कारण की त्यांचा मार्ग बुद्धिवादी आहे आणि तो मिथ्या विश्वासातून व धार्मिक भोळसटपणातून मुक्त करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्म शिकवतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, प्रेम, दया, करुणा आणि भातृभावाची शिकवण देतात, जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते. उपभाग 3, धम्मदीक्षेचे 2 प्रकार. भगवान बुद्धांच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला 2 अर्थ आहेत. प्रथम दीक्षा ही भिक्खूंची, ज्याला सामूहिक रूपाने संघ म्हटले जाते, हा एक अर्थ. दुसरी दीक्षा उपासकांची दीक्षा होय, म्हणजेच गृहस्थ बौद्धांची, हा दुसरा अर्थ होय.
भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गात मुख्य भेद 4 बाबींबाबत आहेत. 1. उपासक हा गृहस्थच राहतो. भिक्खू हा गृहहीन भटकणारा परिव्राजक बनतो. उपासक आणि भिक्खू या दोघांनाही काही नियमांचे पालन करावे लागते. भिक्खूंच्या बाबतीत ते नियम म्हणजे प्रतिज्ञा असतात. त्या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते. उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे शील होत. त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शीलांचे जास्तीत जास्त पालन करावायचे असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो. भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना येणाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना भिक्खू किंवा उपासक बनविले. उपासकाला कोणत्याही वेळी भिक्खू होता येते. जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रतांचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नसे. त्याला चिवराचा त्याग करावा लागे. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबूया. वाचन आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.